फाइंडिंग युअर ट्रू सेल्फ. चला, आता आपण आपल्या स्वतःच्या शोधाला सुरुवात केलेली आहे, तर त्याच्यासाठी थोडं आणखीन खोलात जाऊया. सो डोंट लेट अदर्स डिफाईन यू. कोणी दुसऱ्याने तुम्हाला जर सांगितलं की तू हे करू शकतोस किंवा करू हे शकत नाही, जर शकतोस सांगितलं तर चांगलं आहे. तुम्हाला कोणी मोटिवेट करतंय तर तुम्हाला वाटतं की करून बघतो. पण जर कोणी सांगितलं की नाही हे तू नाही करू शकत किंवा हे तुझ्यासाठी नाही आहे, तर तुमचं जॉब आहे, हे तुमचं काम आहे की त्याला बाजूला सारणं. ते मत आपलं मत बनू देऊ नका. दुसऱ्याचं मत आपलं मत बनवून देऊ नका. माझ्याबरोबर ही चूक खूप झाली आहे. मी जेव्हा इनिशियली व्हिडिओज बनवायचो किंवा मी ऑडिओज बनवायचो, ट्रेनिंग व्हिडिओज बनवायचो, मला खूप लोकांनी सांगितलं की तुमचा आवाज चांगला नाही आहे किंवा तुमची बोलण्याची स्टाईल चांगली नाही, थोडी लेड बॅक आहे, स्लो. मी आता बोलतो त्यापेक्षा खूप स्लो बोलायचो. कॅमेराची भीती होती आणि त्या भीतीमुळे मग कितीतरी व्हिडिओ माझ्या, ऍटलीस्ट पहिले 100 व्हिडिओ तर मी माझा चेहराच नाही दाखवलाय, फक्त स्क्रीनकास्ट केलेलं आहे. कारण मला चेहरा दाखवायचा नव्हता, मला भीती वाटत होती कॅमेराची. हळूहळू हळूहळू ते ओव्हरकम केलं. पण मध्ये बरेच वर्ष, ऍटलीस्ट 2 वर्ष तरी मी कम्प्लीट बंद केलेलं कॅमेराचं काम. काही बनवत नव्हतो, रेकॉर्डिंग करत नव्हतो. कारण कोणीतरी मला जो फीडबॅक दिलेला, तुला हे जमत नाही आहे, खूप बोरिंग आहे तुझा व्हिडिओ, तो माझ्या डोक्यात बसला होता आणि ते मत मी माझं मत बनवून घेतलेलं. ओके, तर हे आपण सगळ्यांनी केलंय. बऱ्याच अंशी आपण हे सगळ्यांनी केलेलं आहे की कोणाच्या तरी दुसऱ्याच्या मताला आपण आपलं बनवलंय आणि मग हळूहळू काय झालं की आपण त्यांचे रिफ्लेक्शन बनलो. आपल्या आईवडिलांनी जे मत आपल्याबद्दल केलं, आपण तेच मत ग्राह्य मानायला लागलो, तेच मत खरं मानायला लागलो आणि हळूहळू आपण त्याचंच रिफ्लेक्शन बनलो. नॉट ऑथेंटिक आपण स्वतः राहिलोच नाही, पण दुसऱ्याचं मत आपल्या अंगावर घेतलं. आणि त्यासाठी खूप चांगलं एक्झाम्पल मला जे मिळालं ते आहे एकलव्याचं. महाभारतामधलं एकलव्य. त्यांनी नाही घेतलं दुसऱ्याचं मत स्वतःवर. त्याला जेव्हा सांगितलं की तू क्षत्रिय नाहीस, तू नाही शिकू शकणार, तो म्हटलं ठीक आहे, तुम्ही नाही शिकवणार तर काय हरकत झाली, मी शिकेन. दुसऱ्याचं मत त्यांनी स्वतःवर नाही लादून दिलं. अँड दिस इज फाइंडिंग युअर इनर सेल्फ. की जे तुम्हाला करायचंय ते करायचंय, जे करण्याची इच्छा होते, जे करण्याचं पॅशन आहे. पॅशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची इतकी तीव्र इच्छा की दुसरं काही सुचतच नाही, दॅट इज पॅशन. आणि मग दुसरं काही सुचतच नाही, मग तुम्हाला एक नियतीने दिलेली हिंट आहे ते की अरे मग हेच करतो. मग त्याच्यात बघू नको की याच्यात करिअर आहे का, याच्यात पैसे आहेत का. तुझं पोटेन्शियल अचीव्ह करायचं असेल तर यू हॅव टू टेक दॅट रिस्क. ओके, सो एकलव्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. कुणी काही म्हणालं, तुला जमणार नाही, तुझं हे लिमिटेशन आहे, तुला हे चालणार नाही, तुझ्याच्याने जमणार होणार नाही, तर ऐकू नका. सो हाऊ इमिटेशन विकन्स आयडेंटिटी. आपण काय होतं, सगळेजण काही डेअरिंग बाज नसतात एकलव्यासारखे. काही लोक गपचूप आपले कोशामध्ये जातात आणि आपण दुसऱ्यांना इमिटेट करायला लागतो, दुसऱ्यांची कॉपी करायला लागतो. जो सक्सेसफुल आहे किंवा जो आपल्याला सांगतो, गाईड करतो, आपण त्याला कॉपी करायला लागतो. सो कॉपिंग अदर्स थोड्या वेळासाठी तुम्हाला सेफ्टी देतं. सगळे इंजिनिअरिंग करतायत, तुम्ही पण इंजिनिअरिंग केली, तुम्हाला वाटतं एवढे लोक करतायत, मी पण केली, एवढ्या लोकांना जॉब मिळाला, मला पण मिळेल. गुड, सेफ्टी आहे. पण तो जॉब मिळतो पण, तुम्ही करता पण, आणि काही वर्ष गेल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की हे नाही माझ्यासाठी. आय डोंट वॉन्ट टू डू दिस. तो पण बराच वेळ गेलेला असतो आणि मग तुमचा स्वतःचा शोध सुरू होतो. व्हॉट ट्रुली फिट्स मी. मी कशासाठी आलोय, मला काय आवडतंय, मला काय करायचंय. फुलफिलमेंट जी म्हणतात, समाधान जे आहे ते नाही मिळत. पैसे मिळतील, सगळं मिळतील, पण समाधान नाही मिळत. आणि कितीतरी उदाहरणं तुम्ही बघितली असतील. चांगला जॉब सोडून मग शेती करतात, चांगला जॉब सोडून समाजसेवा करतात, शिकवण्याचं काम करतात. मी माझा कॉर्पोरेट जॉब सोडून शिकवण्याचं काम करतोय. बिकॉज आय रिअलाइज आफ्टर फ्यू इयर्स की दिस इज नॉट मी, हे नाही मला करायचं. ओके, मला तर लेखक बनायचं होतं सुरुवातीला. बघा कालचक्र कसं फिरतंय. मला 10वी झालो तेव्हा मला लेखक बनायचं होतं. मी म्हटलं आर्ट्सला जातो. मग घरच्यांनी सांगितलं आर्ट्स बीट्स काय नाही, गपचूप इंजिनिअरिंगला जा. मी इंजिनिअरिंगला गेलो, इंजिनिअरिंग केलं, जॉब केले. 14 वर्ष जॉब केला इंजिनिअरिंग फील्डमध्ये, मार्केटिंग, इंजिनिअरिंग, बिझनेस. आणि देन वन डे आय रिअलाइज की नाही, दिस इज नॉट मी. आणि मग मी टीचिंग करायला लागलो. पण इव्हन बिफोर टीचिंग मी ब्लॉग रायटिंग करायचो. सो मी लेखक बनलो. आणि इव्हन आत्ताच्या घडीला पण तुम्हाला नेटबेटचे खूप सारे लेख येत असतील, बिकॉज दॅट्स माय पॅशन. ते कुठून तरी कव्हर झालं, कम्प्लीट सारखं सर्कल पूर्ण झालं. व्हॉट ट्रुली फिट्स मी, कीप ऑन आस्किंग दॅट क्वेश्चन. ओके, आणि जर स्वतःला ओळखायचं असेल तर स्वतःला विचारा. 3 प्रश्न मी इथे दिले, तुम्ही अजून पण विचारा. फ्रीडम वर्सेस सिक्युरिटी. क्विकली उत्तर लिहा सगळ्यांनी. तुम्हाला काय आवडतं? फ्रीडम आवडते की सिक्युरिटी आवडतं? काही चुकीचं किंवा वाईट नाही याच्यामध्ये. तुम्हाला काय आवडतं? फ्रीडम पाहिजे की सिक्युरिटी पाहिजे? इंडिपेंडेंटली काम करायला आवडतं की 4 लोक बरोबर आहेत, साथीदार असतील तर मला काम करायला बरोबर आहे?
व्हॉट इज युअर प्रेफरन्स. प्रत्येकाचा वेगळा असेल, काही यात चुकीचं किंवा बरोबर नाही. ओके. सेकंड क्वेश्चन, कॉम्पिटिशन आवडतं की कोलॅबरेशन आवडतं? तुम्ही एकटे काम करताना जास्त आनंद घेता की तुम्ही टीम मध्ये काम करताना जास्त आनंद घेता? इतरांबरोबर कोलॅबरेट करून काम करताना जास्त आनंद? तुम्हाला जिंकायला आवडतं एकट्याने, सगळे चॅलेंजेस एकट्याने घ्यायला आवडतं की टीम बरोबर घ्यायला आवडतं? अगेन, हा तुमचा स्वतःचा स्वभाव आहे, समजून घ्या काय आहे ते. तिसरा क्वेश्चन, तुम्ही एक्सप्लोरर आहात की तुम्हाला रुटीन काम आवडतं? एक्सप्लोरर म्हणजे काही नवं आलं तर तुम्हाला खूप मजा येते, चल करून बघूया, त्यातलं काही माहिती नसतं, रिस्क असते, भीती असते, तुम्ही म्हणतात चल करून बघूया. काही लोक म्हणतात नाही थांब, हे नवं आहे ना, हे माझ्या प्रोसेस डॉक्युमेंटमध्ये नाही आहे, हे रुटीनमध्ये नाही, तर मी नाही करणार. आता हा झाला तुमचा स्वभाव, तुम्ही सगळ्यांनी सांगितला, ठीक आहे. आता जरा कम्पेअर करा, तुम्ही जे करताय ते काय करताय तुमच्या रिअल लाईफमध्ये. तुम्ही फ्रीडम आवडते पण सिक्युरिटीमध्ये फसलात, तुम्ही कॉम्पिटिशन आवडते पण कोलॅबरेशन करताय, एक्सप्लोरर आहात पण रुटीन कामं करताय, तुम्ही काय करताय ह्याच्यामध्ये तफावत आहे का मला सांगा, डिफरन्स आहे का मला सांगा. व्हॉट यू आर अँड व्हॉट यू डू, इज देअर अ डिफरन्स? अर्थात छोटा मोठा प्रॅक्टिकल डिफरन्स असणारच आहे, पण तो वास्ट डिफरन्स असेल तर तुम्हाला फ्रस्ट्रेशन येत असेल कामाचं, स्ट्रेस येत असेल, तुम्ही बॉसला शिव्या घालताय, फॅमिलीला शिव्या घालत असाल, कंपनीला शिव्या घालत असाल, पण खरा प्रॉब्लेम आतमध्ये, बिकॉज तुम्ही तुमच्या नेचरच्या उलट करताय. लक्षात आलं तुम्हाला? सो फाइंड युअर सेल्फ, स्वतःला जे करायचं ते करा. एकलव्याने जर ते धनुर्धर, त्याला धनुर्धर बनायचं होतं पण ते सोडून त्याने गपचूप शिकार करायला लागला असता किंवा शेती करायला लागला असता, तो फ्रस्ट्रेटेड झाला असता आणि जगाला माहिती पण पडलं नसतं. असे कितीतरी एकलव्यासारखे लोक आहेत ज्यांची नावच आपल्याला माहिती नाहीत, कारण त्यांनी कधी एक्सप्लोर केलं नाही स्वतःचं पोटेन्शियल. त्यांनी जगाने जे सांगितलं तर मानलं, गपचूप मान खाली घालून ते आयुष्यभर केलं, सगळं केलं, चांगली फॅमिली बनवली, पोरा बाळांना वाढवलं, एक दिवस या जगातून निघून गेले. दॅट्स नॉट अचिव्हिंग युअर पोटेन्शियल. ओके. एक फार छान वाक्य आहे, अत्यंत पॉवरफुल वाक्य, मला खूप आवडलं हे, खूप आवडलं. मी तर माझ्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवणार आहे वाक्य. द वर्ल्ड विल आस्क यू हू यू आर अँड इफ यू डोंट नो इट विल टेल यू. जग तुम्हाला विचारणार तुम्ही कोण आहात, पण जर तुमच्याकडे उत्तर नसेल तर जग तुम्हाला सांगणार तुम्ही कोण आहात, आणि मग ते मानायला लागेल. म्हणून स्वतःला माहिती पाहिजे, हु आय एम, व्हॉट आय वॉन्ट टू डू. हे वाक्य फार महत्वाचं आहे लाईफमध्ये. कोणाला, कोणाचं मत तुमच्यावर लादता कामा नये, आणि जग लादणार मत जर तुमच्याकडे स्वतःचं मत नसेल तर. बी कॉन्फिडेंट अबाउट इट. फार पॉवरफुल वाक्य आहे, लिहून घ्या तुम्हाला पाहिजे तर, मला तर खूप आवडले वाक्य. आय डोंट नो स्क्रीन का दिसत नाहीये, तुमच्याकडे नाही दिसत आहे, बाकीच्या लोकांना दिसते. ओके, मी कमेंट्स मध्ये पण दिलं ते वाक्य. मॉड्यूल 3 झाला, स्वतःचा शोध सुरू झाला. कमेंट मध्ये 3 टाईप करा इफ यू लाईक दिस. आपले लिमिटेशन्स, आपल्या कमजोरी आपल्याला दिसल्या पाहिजेत. सेल्फ अवेअरनेस. मे बी तुम्ही डिस्कनेक्ट करून पुन्हा कनेक्ट करा, कदाचित तुम्हाला स्क्रीन पुन्हा दिसायला. ओके, चल, हा, ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. एनी क्वेश्चन्स? जे शिकवलंय त्याच्या संबंधी काही प्रश्न आहेत, डाऊट्स आहेत? ही ऍक्टिव्हिटी करणार का स्वतःला विचारण्याच्या प्रश्नाची? ओके, गुड. चलो, नाउ लेट्स गो टू नंबर 4, दॅट इज पॅशन अँड हिलिंग द इनर चाइल्ड. आता आपल्याला तर माहिती आहे बरेचसे प्रॉब्लेम लहानपणामधून आलेले आहेत, आणि पॅशन आपलं माहिती नाही आहे. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज युअर पॅशन. So your passions are emotional signals guiding you towards your authentic self. हा एक सिग्नल आहे जो नियती आपल्याला देत असते, आपली बॉडी आपल्याला देते, आपलं माइंड आपल्याला देतं की हे कर, हे तुला आवडतंय, हे तुला जमतंय, हे तुला छान वाटतंय, हे करताना तुला थकवा येत नाही. पॅशन फील्स एफर्टलेस, ते किती केलं तरी तुम्हाला थकवा येत नाही.
अशी कोणती गोष्ट आहे जी किती केली तरी तुम्हाला थकवत नाही? आणि आताची सांगू नका, मे बी तुम्ही 12 ते 15 टीनेज मध्ये असाल तेव्हाची सांगा, जे तुम्ही खूप करायचात, खूप आवडायची, एफर्टलेस वाटायची तुम्हाला. बघा, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत आणि मी फक्त हॉबी नाही सांगत आहे. काहीतरी एखादं स्किल असेल, काहीतरी एखादं प्रोफेशनल स्किल असू शकतं, हॉबी असू शकते, गेम स्पोर्ट्स असू शकतो, बट समथिंग दॅट कम्स व्हेरी नॅचरल टू यू. आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज नाही. पॅशन फील्स एनर्जायझिंग. एनर्जायझिंग म्हणजे ते केल्यानंतर थकवा यायच्या ऐवजी मजा येते, अजून तुम्हाला उत्साह वाटतो. मी जेव्हा सेशन संपवून जातो, सगळ्यांना वाटतं की अरे बापरे, हा 10 वाजता सेशन संपवणार, 10:30 ऑफिसमधून निघणार, 11ला जाऊन जेवणार, मग झोपणार कधी, बरेच लोक मला म्हणतात. पण आय एम ऍक्च्युली फ्लाइंग. तरंगत जातो मी ऑलमोस्ट. पण मला ते सेशन चांगलं करणं हे माझं पॅशन आहे. शिकवणं हे माझं पॅशन आहे. जर मी चांगलं शिकवायला नाही मिळालं मला, तर मला जमणार नाही. सो इट फील्स ऍक्च्युली एनर्जायझिंग टू मी. थकवा येत नाही. अँड मिनिंगफुल. ते केल्याचा समाधान मिळतं, रात्री शांत झोप लागते. किती लोक माझ्यासारखे नशीबवान आहेत, झोपल्या झोपल्या, बेडवर पडल्या पडल्या नेक्स्ट मिनिटला मी झोपतो, विदिन 1 मिनिट. आणि माझ्या बायकोची तक्रार असते लवकर झोपतो, पण मी कधी झोपलो आणि कुठे, लादीवर असू दे किंवा गादीवर असू दे, आय कॅन स्लीप. थंडी असू दे, ऊन असू दे, पावसाळा असू दे, एसी असो किंवा नसो, डझंट रिअली मॅटर, आय कॅन स्लीप. चांगली गोष्ट आहे ना. सो वेन यू, हे जेव्हा रोजची ऍक्टिंग आपल्याला करायला लागत नाही ना, तेव्हा आपलं समाधान येतं. जोपर्यंत आपण ऍक्टिंग करतोय, कॉर्पोरेटमध्ये होतो तेव्हा मी पण ऍक्टिंग करायचो. जे मी नाही आहे ते मी दाखवण्याचा प्रयत्न करा, आता मला ऍक्टिंग करायची गरज लागत नाही. ओके, सो बिकम इट बिकम्स एफर्टलेस, एनर्जायझिंग, मिनिंगफुल. अपलिफ्टेड अनफुलफिल्ड पॅशन्स कॅन टर्न इन टू फ्रस्ट्रेशन. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची पॅशन आहे पण ती करायला मिळाली नाही, तर फ्रस्ट्रेशन येतं, मग हळूहळू डिप्रेशन येतं, एन्झायटी येते. आणि मग तुम्हाला, जर त्या तुम्ही इग्नोर केल्या, ज्या गोष्टी तुम्हाला तुमचं मन सांगताय करायला पण त्या नाही करता आल्या, तर तुमची विचित्र अवस्था होते. चाइल्डहुड बद्दल आपण बोललेलो आहे, आय विल नॉट रिपीट दिस, पण एक ऍक्टिव्हिटी सांगतो तुम्हाला. व्हॉट डिड आय लव्ह ॲज अ चाइल्ड बट आय गेव अप. अशी कोणती गोष्ट आहे जी मला लहानपणी आवडायची पण मी आता करत नाहीये, सोडून दिली आहे, आणि ती तुम्ही पुन्हा सुरू करू शकता. दॅट्स युअर फर्स्ट वे, फर्स्ट स्टेप टू एक्सप्लॉइट युअर पोटेन्शियल. थिंक बॅक टू अन ऍक्टिव्हिटी यू लव्ह बिफोर अदर्स ओपिनियन्स मॅटर्स. कोणी दुसऱ्याने तुम्हाला सांगण्याच्या आधी तुम्हाला स्वतःवर काय आवडत होतं? ड्रॉइंग, स्टोरी टेलिंग, एक्सप्लोरिंग, सिंगिंग, एक्सेट्रा एक्सेट्रा. आस्क युअर सेल्फ, वाय डिड आय स्टॉप डुईंग इट? हू ऑर व्हॉट कन्व्हिन्स मी टू स्टॉप इट? कोणीतरी मला सांगितलं असेल की हे प्रॅक्टिकल नाहीये, कोणीतरी मला सांगितलं असेल की हे ठीक नाहीये, किंवा तुला एवढंसं चांगलं जमत नाहीये, कोणीतरी तुम्हाला थांबवलं ते करण्यापासून. हाऊ वुड माय लाईफ फील इफ आय रिकनेक्ट टू दॅट पॅशन? ते पॅशन पुन्हा सुरू केलं तर मला कसं वाटेल, त्याचं उत्तर द्या स्वतःसाठी. आणि अजून पण तुम्हाला वाटलं की मला छान वाटेल, तर करा. छोट्या प्रमाणात करा, तुमचा आत्ताचा जॉब वगैरे सोडून करण्याची गरज नाहीये, पण छंद तर असला पाहिजे आयुष्यात. सुरू करा जो तुम्ही थांबवलेल्या गोष्टी, ज्या तुम्हाला आवडत होत्या, पॅशनेट होता तुम्ही ज्याच्याबद्दल. कारण आयुष्य एकदाच मिळणार आहे आणि ते परत येणार नाही कधी. सो जे करायचं आताच करायचं. एकदा तुम्ही हे करायला लागलात की तुमचा लहान, मनामधला जो लहान बाळ आहे, लहान मुलगा आहे मनात मधला, तो जागा होतो. आणि मग तो तुमचं पोटेन्शियल काय आहे ते तुम्हाला गाईड करायला लागतं. आणि म्हणून मी म्हटलं की एज डझंट मॅटर. ठीक आहे, एवढा वर्षाचा खंड पडला, काही हरकत नाही. यू स्टार्ट अगेन स्लो. जेवढं तुम्ही करायला लागणार, यू विल फील एनर्जाइज. मी गार्डन मध्ये वॉकला जातो, तिकडे एक म्हातारे आजोबा येतात, धोतर घातलेले, धोतर टोपी घालतात, एकदम जुन्या जमान्यातले, आणि खूप जोराजोरात गातात. त्यांची गाण्याची इच्छा एवढी हे आहे, मे बी त्यांना घरात गायला मिळत नसेल तर गार्डन मध्ये तर जोरात छान हिंदी गाणी वगैरे गातात, पण मस्त जोरात जोरात गातात. ही इज लिव्हिंग इज पॅशन, छोट्या प्रमाणात, पण यू कॅन डू दॅट. अँड दिस इज युअर मॉड्यूल नंबर 4.
फाइंडिंग युअर पॅशन. तुम्हाला याच्यामध्ये एक्झाम्पल कोणाचं सांगू तुम्हाला फाइंडिंग युअर पॅशन मध्ये. एक माझ्याकडे लिहून ठेवलेलं मी विसरलो. सो बेसिकली याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपल्याला कर्णाचं बघता येईल. कर्णाला लहानपणी जे करायचं होतं ते करायला मिळत नव्हतं, तो एवढं फ्रस्ट्रेशन आलेलं आहे त्याला. आणि जेव्हा ते करायला मिळालं तेव्हा त्याने त्याचं पोटेन्शियल मॅक्सिमाइज केलं, पण ते चुकीच्या दिशेने केलं. पण त्याचं पोटेन्शियल, तो एक चांगला धनुर्धर बनायचं होतं तर बनला. सो अंडरस्टँड युअर पॅशन अँड फॉलो इट. दिस वॉज अवर मॉड्यूल नंबर 4. कमेंट्स मध्ये 4 टाईप करा. कसं वाटलंय? डोळे उघडायला लागलेत? आपलं आयुष्य एकच आहे, लक्षात घ्या, पुन्हा येणार नाहीये. जे तुम्ही म्हणताय की मी माझं करिअर झाल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर अजून 4 वर्षांनी, अजून 2 वर्षांनी करेन, ते नाही आहेत. डू इट नाव, डू इट टुडे. एक आपल्याला सिग्नल देऊन पाठवलंय, देवाने आपल्याला एक सिग्नल देऊन पाठवलंय. तो सिग्नल आपल्याला कॅच करायचा आहे आणि स्टार्ट वर्किंग ऑन इट. ओके, गुड. नाव लेट्स गो टू मॉड्यूल नंबर 5, डिझायनिंग द फ्युचर यू. जसं आता आपण भूतकाळात बघत होतो सगळं, आता भविष्य काळात बघूया की आपलं पोटेन्शियल अचीव तर आपल्याला भविष्यात करायचं आहे. तर आपलं लाईफ आहे ना मित्रांनो, डिझाईन करायला लागतं. ते आपल्याला सगळं हिंदी सिनेमाने गडबड केले, सगळे चित्रपट बनवून, गाणी बनवून आपण, आपल्याला वाटतं ना, मी जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उडाता चला गया. पण रिअल लाईफ मध्ये नुसतं साथ निभावून नाही चालत. रिअल लाईफ मध्ये यू हॅव टू प्लॅन युअर लाईफ. प्रत्येक गोष्ट जी तुम्ही आयुष्यात करणार आहात तुम्हाला प्लॅन केली पाहिजे, आणि तरच तुम्ही तुमचं लाईफ डिझाईन करू शकता. तुम्ही ठरवून करायच्या गोष्टी, ठरवून करणं फार महत्वाचं आहे. आपण कितीतरी गोष्टी दिवसभराच्या ऑटोमॅटिक करतोय, बरोबर की नाही? खूप गोष्टी आपण बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक करतोय, साच्यात बसवल्यात, टेम्पलेट्स मध्ये बसवल्यात. ओके, सकाळी उठून ऑफिसला यायचं, हा टेम्पलेट आहे, साचा आहे. किंवा ऑफिसला गेल्यानंतर काही काही स्टेप्स करायच्या, तो पण एक साचा आहे. आउट ऑफ द बॉक्स विचारच करत नाही, थिंकिंग करत नाही, डिफरंट काय करू, वेगळं काय करू, करतच नाही. आयुष्य आपलं साच्यामध्ये टाकतो, कारण आपला ब्रेन जो आहे तो साच्यामध्ये विचार करायला त्याला आवडतं, कारण त्याची एनर्जी वाचते. सायंटिफिक रिझन काय, ब्रेनला खूप एनर्जी लागते आणि त्याच्यामुळे तो शॉर्टकट शोधतो. जिथे जिथे शॉर्टकट मिळेल तिथे तिथे तो ठरवून टाकतो शॉर्टकट, आणि त्याच्यामुळे तो वेगळा विचार करायला त्याला जास्त एनर्जी लागते, म्हणून त्रास दिल्याशिवाय तो वेगळा विचार करत नाही. ओके, आणि म्हणून तुम्हाला कॉन्शियसली डिसिजन घ्यायला लागेल. सिच्युएशन येतील तुम्हाला वेगवेगळ्या, चांगल्या येतील, वाईट येतील, आणि बाय डिफॉल्ट जी आपली रिएक्शन येते त्याला थांबवून एक ठरवून विचार करून निर्णय घेऊन त्या दिशेला जाणं, दॅट इज कॉल्ड अ डिझाइन युअर फ्युचर. फोकस ऑन व्हॉट यू वॉन्ट टू बिकम. आय एम नॉट व्हॉट हॅपन टू मी. जे काय माझ्याबरोबर घडलं ते मी नाही आहे. आय एम व्हॉट आय चूज टू बिकम. माझ्याबरोबर जे घडलं ते घडलं. मला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं, मी केलं. 10 वर्ष 14 वर्ष जॉब पण केला त्याच्यानंतर. देन वन डे आय रिअलाइज की नाही, आय विल बिकम व्हॉट आय चूज टू बिकम. ओके, सो तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुमच्या काही लोकांनी घेतला असेल निर्णय, काही लोकांना घ्यायचा असेल, पण परिस्थितीला डिसाईड करायला देऊ नका की तुम्हाला काय बनायचं आहे. तुम्ही डिसाईड करा तुम्हाला काय बनायचं. इन्स्टेड ऑफ लेटिंग पास्ट एक्सपिरियन्स शेप युअर फ्युचर, यूज युअर कॉन्शियस विल. ठरवून केलेली गोष्ट टू डिफाईन युअर आयडियल सेल्फ. कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल इंजिनिअरिंगला जा, कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल एमबीबीएस कर, कोणीतरी तुम्हाला सांगितलं असेल जेईची एक्झाम दे. ओके, जस्ट डोंट फॉलो इट बिकॉज समबडी इज डुईंग इट. तुमचं काय मत आहे ते करा. ओके, एक्झाम्पल, सगळ्यात चांगलं एक्झाम्पल श्रीराम, रामायणामधले. श्रीरामांचं एक्झाम्पल आपण घेऊया याच्यामध्ये. श्रीरामांच्या आयुष्यामध्ये केवढे डिफिकल्टीज आल्यात बघा. एखाद्या माणसाचं आयुष्य कसं नसलं पाहिजे तर ते श्रीरामांसारखं, सगळ्या टाईपच्या डिफिकल्टी आल्या. वडिलांनी घराबाहेर काढलं, आईचं प्रेम मिळालं नाही, बायकोला पासून दूर राहावं लागलं, त्याच्यानंतर वनवासात राहावं लागलं राजा असून पण. कितीतरी प्रॉब्लेम्स आले लाईफमध्ये.
आणि एखादा माणूस बिटर होऊ शकला असता, कडवटपणा येऊ शकला असता माणसाला. बाय डिफॉल्ट रिएक्शन काय असते? रडत राहिला असता, रागवला असता, चिडचिड केली असती. पण रामाचं काय म्हणणं आहे की माझा धर्म काय? धर्म म्हणजे आचरण. आपला आत्ताचा धर्म नाही म्हणत आहे मी. माझा धर्म काय? एक चांगला मुलगा म्हणून राहणं, चांगला पती म्हणून राहणं, चांगला राजा म्हणून राहणं, हे माझा धर्म आहे, तर मी तो करणार. रावण माझ्याबरोबर वाईट वागला म्हणून मी त्याबरोबर वाईट नाही वागणार. मी कॉन्शियसली डिसिजन घेतोय माझं लाईफ कसं असलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जेव्हा तुम्ही श्रीरामासारखं वागायला लागता कॉन्शियसली, जे तुमचं नेचर आहे ते तुम्ही बदलणार नाही. कोणी काही सांगितलं तरी तुम्ही तुमचे नेचर बदलणार नाही, तर तुम्ही श्रीरामासारखं. आणि मग तुम्हाला कळायला लागणार की व्हॉट डू यू रिअली वॉन्ट टू बिकम. ओके. सो स्वतःला विचारा एक प्रश्न, व्हॉट डू आय वॉन्ट टू बी इन 5 years. मी पुढच्या 5 वर्षांमध्ये काय बनायचंय मला. पण काय बनायचं म्हणजे तो इंटरव्ह्यू वाला प्रश्न नाही. इमोशनली कसं असलं पाहिजे मी, प्रोफेशनली कसं असलं पाहिजे मी, स्पिरिच्युअली कसं असलं पाहिजे मी. या 3 गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःचा एक प्रश्नाचं उत्तर द्या. आत्ता द्या किंवा नंतर द्या, पण ही ऍक्टिव्हिटी आहे तुमच्यासाठी. इथून पुढे 5 वर्षानंतर माझं आयुष्य कसं असलं पाहिजे हे आता डिझाईन करा. तुम्हाला त्या, आता मी परवा दिवशी एक पोस्ट लिहिलेली ना रिचर्ड विलियम्सची. रिचर्ड विलियम्सने त्याच्या मुली सेरेना आणि व्हिनस विलियम्स या जन्माला यायच्या आधी ठरवलेलं की यांना मी टेनिस स्टार बनवणार. का? कारण त्याने कुठेतरी टीव्हीवर एक प्रोग्राम बघितला जिथे ती टेनिस कॉम्पिटिशन जिंकलेली, ज्याचं तिने $40,000 कमवलेले आहे. रिचर्डला वाटलं की अरे मी माझ्या वर्षभराची कमाईपेक्षा जास्त जर इथे एक मॅच जिंकून कमवता येतात तर श्रीमंतीचा हा बेस्ट मार्ग आहे आणि तो मी माझ्या मुलींना देणार. कारण तो प्रचंड गरिबीत होता, शिकून सवरून त्यांना कधी सक्सेसफुल मिळेल त्याला माहिती नव्हतं, आणि म्हणून त्याला वाटलं की हा बेस्ट मार्ग आहे. मग त्याने नुसतं तिथे थांबला नाही, त्या मुली जन्माला पण आल्या नव्हत्या. त्याने 78 पानाचा एक रिपोर्ट बनवला, स्वतःचा प्लॅन बनवला की मी कसा माझ्या मुलींना वर्ल्ड बेस्ट टेनिस प्लेअर बनवणार. आणि नुसता बनवून थांबला नाही, एक्झिक्यूट केला. त्याच्याकडे बॉल घ्यायला पण पैसे नव्हते, असं नाही की श्रीमंत होता. टेनिस बॉल घ्यायला पण पैसे नव्हते. जिथे श्रीमंतांचा क्लब होता टेनिसचा, ते जे खराब झालेले बॉल टाकून द्यायचे, ते बॉल हा जमा करून आणायचा आणि मुलींना प्रॅक्टिस द्यायचा. ओके. सो यू हॅव टू डिसाइड. त्याने 20 वर्ष पुढचा प्लॅन डिसाईड केला. आपण 5 वर्ष पुढचा स्वतःच्या लाईफचा तर करू शकतो. कसा मी असलो पाहिजे, आज मी इमोशनली कसा आहे, 5 वर्षानंतर मी कसा असला पाहिजे. आज मी प्रोफेशनली कसा आहे, 5 वर्षानंतर मी कसा असलो पाहिजे. आज मी स्पिरिच्युअली कसा आहे, 5 वर्षानंतर मी कसा असलो पाहिजे. या 3 क्षेत्रांमध्ये तुमचं लाईफ डिझाईन करा, कॉन्शियसली डिसाईड करा. ओके. रिचर्ड विलियम्स, व्हिनस विलियम्स आणि सेरेना विलियम्सचा चे बाबा, त्यांच्यावर एक किंग रिचर्ड्स नावाचा एक चित्रपट पण आहे. नेटफ्लिक्स किंवा अमेझॉनवर आहे, मला आता आठवत नाही आहे, माझ्या मते नेटफ्लिक्सवर आहे, पण चेक करा. किंग रिचर्ड्स नावाचा ऑस्कर विनिंग मूवी येतो. सो श्रीरामासारखं बनायचं आपल्याला, पण त्याच्या उलट आपण वागलो, ऑटो पायलटवर जगलो किंवा रिॲक्टिव्ह वागलो, रिॲक्शन देत राहिलो प्रत्येक गोष्टीला, किंवा बाय डिफॉल्ट जे आहे, जो जनता करते ते मी पण करतो, ऑटो पायलट डिसिजन घ्यायला लागलात, तर काय होणार माहितीये? विदाउट अ क्लिअर डिरेक्शन यू टेन टू रिपीट पास्ट पॅटर्न्स. तुमचा जो लहानपणापासूनचा पॅटर्न बनत आलाय तोच फॉलो करत राहणार. त्याच्यामुळे तुमची नीट दिशा जर माहिती नसेल कुठे पोहोचायचे, तर तुम्ही भरकटत राहणार. पीपल ऑफन चूज करिअर्स, पार्टनर्स, लाईफस्टाईल्स बेस्ड ऑन व्हॉट्स फॅमिलियर. जे ओळखीचं आहे, जे कम्फर्ट, ज्याच्याबरोबर कम्फर्ट आहे ना, जे ओळखीचं त्यावर कम्फर्ट आहे, त्याच्यामुळे आपण करिअर तेच निवडतो, पार्टनर असाच निवडतो, लाईफस्टाईल अशीच निवडतो ज्याच्या बरोबर आपल्याला माहिती आहे. आपण आपल्या आईबाबांचं किंवा शेजाऱ्यांचं, मित्रांचं बघितलंय तेच करतो. फॅमिलिअरिटीला आपण जास्त फोकस करतो, पण जे फुलफिलिंग आहे ते करत नाही. बरोबर. फुलफिलिंग म्हणजे जे मला आवडते, जे मला आनंद देते ते करणं, भले मग इतर लोक नाही करत असतील तरी. लिव्हिंग विदाउट इंटेन्शन लीड्स टू स्टॅग्नेशन. मग तुमचं लाईफ कसं असतं माहितीये? जेव्हा तुम्ही इतरांना फॉलो करता तेव्हा ठीकठाक चालतं, खूप जास्त चुकीचं नाही चालत, ठीकठाक चालतं, पण मनामध्ये ते खात राहणार तुम्हाला, आणि एका पॉइंटला येऊन ते पुढे जास्त वाढत नाही. मग तुम्हाला लक्षात आलं असेल, माझे प्रमोशन्स होत नाही आहेत, माझे करिअर ग्रो होत नाही आहेत, माझे पार्टनरबरोबरचे रिलेशनशिप एकदम ग्रेट पण नाही, एकदम बॅड पण नाही, मध्ये कुठेतरी अडकलो. दॅट इज कॉल्ड स्टॅग्नेशन. अडकून पडलं जिथे आहे तिथे.
ओके, जेव्हा तुम्ही इतरांची कॉपी करता तेव्हा तुम्ही जाता वरती, पण एका पॉईंटला अडकून पडता, मग तिथून पुढच्या वरती नाही जात आहेत आणि मग रिग्रेट येतं. मग वाटायला लागतं की नाही, तेव्हा ते करायला पाहिजे होतं, तेव्हा तो निर्णय घ्यायला पाहिजे होता. वाईट वाटायला लागतं आपल्याला, बिकॉज यू आर शेप्ड बाय सर्कमस्टन्सेस. सिच्युएशनमुळे तुमचा निर्णय झाला, स्वतःहून तुम्ही नाही घेतला. ओके, सो दिस इज इम्पॉर्टंट. तुमचं लाईफ कॉन्शियसली डिझाईन करायचं, ठरवून डिझाईन करा. काय करायचं मला आयुष्यात, काय नाही करायचंय, या गोष्टी क्लिअर ठेवा पेपरवर, आणि मग तुम्हाला त्याच्यातून मुक्ती मिळायला लागेल हळूहळू. तो जो दगड आहे त्या दगडामधून आपल्याला स्वतःलाच बाहेर काढायचा ना, एक मूर्ती म्हणून. पोटेन्शियल तसंच एक्सप्लोअर करणार आपण. तर सुरुवात तिकडून करा, विदाउट कॉपिंग एनीबडी एल्स. डू व्हॉट यू वॉन्ट टू डू. त्याच्यासाठी एक छोटी ऍक्टिव्हिटी सांगतो का, खूप इंटरेस्टिंग ऍक्टिव्हिटी आहे, मी एकदा केली होती एका ट्रेनिंगमध्ये. तुम्ही पण करून बघा. राईट अ लेटर टू युअर फ्युचर सेल्फ. लेटर फ्रॉम युअर फ्युचर सेल्फ म्हणजे तुम्ही 5 वर्षानंतर जे असाल त्या फोकसमधून स्वतःला आत्ता एक पत्र लिहा. म्हणजे जर समजा तुम्हाला 5 वर्षानंतर डान्स शिकलेला असेल, तुम्ही डान्स करत असाल, तर अशा रोलमधून पत्र लिहा की तुम्ही रोज डान्स करताय, डान्समध्ये परफॉर्म करताय, आणि जे काय तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण केलेलं आहे. इमॅजिन 5 वर्ष पुढे फ्युचरमध्ये आहात तुम्ही. तुम्ही यू हॅव अचीव्ड युअर पोटेन्शियल, जे तुम्हाला अचीव्ह करायचं होतं ते. आणि मग बॅकवर्ड स्वतःला पत्र लिहा, थँक्यू म्हणा स्वतःला, की कुठले अडथळे आले, कसे पार केले, थँक्यू तू ते केलेस म्हणून. ओके, व्हॉट डिड यू ओव्हरकम, व्हॉट चॉईसेस मेड बिगेस्ट डिफरन्स, काय केल्यामुळे तुझ्यामध्ये हा बदल झाला. व्हॉट ऍडवाइस वुड यू गिव्ह टू युअर प्रेझेंट सेल्फ, आत्ताच्या तुम्हाला तुम्ही काय ऍडवाइस द्याल. हे ऍक्च्युली लिहा पेपरवर. आणि हे कठीण आहे, सोप्पा नाही आहे. ओके, मग आम्हाला जेव्हा हे दिलेलं एका ट्रेनिंग प्रोग्राममध्ये, तेव्हा जवळजवळ 1 तास दिलेला आहे 4-5 प्रश्न लिहायला. स्वतःला एक पत्र लिहायचं होतं, फ्रॉम फ्युचर टू प्रेझेंट. व्हेरी पॉवरफुल ऍक्टिव्हिटी. अशीच एक अजून एक ऍक्टिव्हिटी दिलेली, ती तर अजून पॉवरफुल होती. ती ऍक्टिव्हिटी होती की तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरला पत्र लिहायचंय. आज तुमच्या लाईफचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे तुमचा, आणि तुम्हाला सांगून जायच्यात गोष्टी तुमच्या लाईफ पार्टनरला. एक पानाचं पत्र लिहा. व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. पण तो मुवमेंट तुम्ही इमॅजिन करता, आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी तुम्हाला कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि कुठल्या गोष्टी लेस इम्पॉर्टंट त्या कळायला लागतात. लेस इम्पॉर्टंट बाजूला जातात, कारण टाइम नाही आहे, तर तुम्ही इम्पॉर्टंटवर फोकस करणार. व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट ते लगेच तेव्हा बाहेर येतं. आणि म्हणून स्टीव्ह जॉब्स म्हणतो ना की मृत्यू जो आहे तो सगळ्यात मोठा शिक्षक आहे. ऑलवेज इमॅजिन की दिस इज माय लास्ट डे ऑन द अर्थ. आणि त्या दृष्टीने जर तुम्ही वागायला लागलात, तर तुम्ही भरपूर भराभर चांगली चांगली इम्पॉर्टंट कामं करणार. अदरवाईज आपल्याला वाटतं की भरपूर आयुष्य आहे, बरंच काय पडले तेव्हा करू. एक्झॅक्टली उलटा विचार करायचा आहे. करणार हे पत्र, लिहिणार स्वतःला. ओके, गुड. एनी क्वेश्चन्स, डाउट्स हियर? तो डेथ वाला जो क्वेश्चन होता, तो त्याचे उत्तर लिहिताना लोक अक्षरशः रडले, लिटरली रडले, कारण ते एकाच पानात लिहायचं होतं, एका पानापेक्षा जास्त नाही. एकाच पानात लिहायचं होतं, आणि तुमचा अंतिम दिवस आहे या जगामधला, आणि तुम्ही काय काय तुमच्या पार्टनरला लिहिणार, मनातलं सांगणार, ते लिहा म्हणून. व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. ओके, मॉड्यूल 5 झालाय आपला. कमेंट्स मध्ये पास टाईप करा. वरचा प्रश्न कुठला घ्यायचा आहे प्रभाती मॅडम? आय डोंट नो, आस्क मी अगेन. परत विचारा जर प्रश्न मिस झाला असेल. हा, बरोबर आहे, नमस्कार. आणि ही तर ब्युटी आहे ना, आपलं पूर्ण आयुष्य बघा कसं फार छान डिझाईन केलंय ना. जर आपल्याला माहिती असतं की आपण स्पेसिफिक एवढे दिवस जगणार आहोत, तर आपण एन्जॉय करू शकलो नसतो लाईफ.
सो द लाईफ इज प्रिटी वेल डिझाईन. पुढचा सेकंड पण आपल्याला माहिती नाही काय होणार आहे. हाऊ टू अंडरस्टँड वी आर हर्ट, दॅट युअर फिलिंग्स विल टेल यू. त्यात अंडरस्टँडिंग काय, यू विल रिअलाइज युअर हर्ट. जेव्हा तुम्ही तुमच्या नेचरच्या विरुद्ध वागायला लागता तेव्हा तुम्ही हर्ट असता. तुमचं बाय डिफॉल्ट नेचर आहे त्याच्या वेगळं वागायला लागला तर याचा अर्थ तुम्ही हर्ट आहात. यू नीड हिलिंग. ओके, आपलं 5वं झालं ना डिझाईन द फ्युचर. लेट्स गो टू नंबर 6, बिईंग ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. प्रामाणिकपणा. बिईंग ऑनेस्ट विथ युअर सेल्फ, प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. कारण तुम्ही जगाला फसवू शकता, स्वतःला फसवू शकता का? स्वतःला नाही फसवू. यू आर व्हॉट यू डू. तुम्ही अल्टिमेटली कितीही दिमागमध्ये किती खिचडी पकवली तरी प्रत्यक्षात तुमचे ऍक्शन काय सांगतायत त्याच्यातून ठरतं की तुम्ही काय करणार आहात, तुमचं पोटेन्शियल अचीव्ह करणार आहात की नाही. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन इंटेन्शन्स. इच्छा भरपूर सगळं चांगलं चांगलं करणार पण प्रत्यक्षात मी काहीच करत नाही, तर मी माझं पोटेन्शियल अचीव्ह करणार का? नुसत्या इच्छेच्या बेसिसवर तर नाही. यू आर व्हॉट यू डू, नॉट व्हॉट यू से यू विल डू. नाही तर तुम्हाला बोलवचन लोक खूप मिळतील, बरंच काय काय सांगणार आहे, मी हे करेन ते करेन ते करेन मी ते करेन. पण प्रत्यक्षात जे करतोय त्याच्या ऍक्शन्स फॉलो करतायत का ते बघणं महत्वाचं आहे. मेनी पीपल आयडेंटिफाय विथ हू दे विश टू बी. तुम्हाला पण माहिती आहे तुम्हाला काय बनायचंय, कोणासारखं बनायचंय, पण तशी आपण ऍक्शन घेतोय का? नाही घेत. कन्सिस्टंट बिहेवियर तसं आपलं नसेल तर आपण नाही बनणार. आणि इकडे ऑनेस्टी येते, प्रामाणिकपणा येतो, स्वतःला फसवू नाही शकत माणूस. Your true identity is reflected not in your plans or promises, but your repeated choices and actions. रोज तुम्ही काय करताय, एव्हरीडे तुम्ही काय करताय, दॅट इज इम्पॉर्टंट. ओके, इथे आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं युधिष्ठिराचं. युधिष्ठिर जो आहे, युधिष्ठिर कुठल्याही सिच्युएशन मध्ये असलं तरी सुद्धा तो जे सांगतो मी करणार आहे ते करणार आहे, आणि ते त्याने केलंय. हटला नाहीये मागे, ढळला नाहीये, पाय त्याचा हातपाय कापले नाही. जे करायचे, जे मी वचन दिले ते काही करून मी करणार. आणि म्हणून मी नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे, याच्या आधी पण सांगितलंय की युधिष्ठिराचं नाव युधिष्ठिर का आहे. युद्धामध्ये जो स्थिर असतो, युद्ध म्हणजे कठीण प्रसंग, खरी युद्ध लढाई नाही, कठीण प्रसंग. कठीण प्रसंगामध्ये पण जो स्थिर असतो, बदलत नाही, तो युधिष्ठिर. स्वतःशी प्रामाणिक राहणं त्याच्यासाठी महत्वाचं. त्याने चुका केल्या, त्याने मान्य केल्या, त्याची शिक्षा पण भोगली. त्या शिक्षा भोगून पण त्याच्यानंतर त्याने त्याच्या स्वतःच्या वाईट कर्मांवर विजय मिळवला. आणि मग तो पुढे सगळ्यांना सांगायला लागला की चला आता आपण पुढे जाऊ, राज्य करू. ओके, स्वतःच्या प्रॉब्लेम्सला त्याने नाकारलं नाही, परिस्थितीला दोष दिला नाही, स्वीकारलं जे आहे ते, आणि मग तो पुढे गेला. त्याने त्याच्या चॉईसेस, त्याच्या ऍक्शन्स इन सिंक होत्या, जे बोलतोय ते त्यांनी केलं. आणि म्हणून युधिष्ठिर आपल्याला हे शिकवून जातं. जेव्हा तुम्ही तुमच्या ऍक्शन्स आणि तुमच्या इच्छा दोघांना एकत्र गुंता तेव्हा तुम्ही खरे पोटेन्शियलच्या दृष्टीने दिशेने पुढे जायला लागता. इफ देर इज अ गॅप बिटवीन व्हॉट यू से, व्हॉट यू वॉन्ट टू डू अँड व्हॉट यू रिअली डू, तर मग पुन्हा फ्रस्ट्रेशन येतं. एक तर तुम्ही स्वतःहून करत नाही आहात, आळशी आहात, किंवा तुम्ही स्वतःला फसवताय, किंवा तुम्ही जगाच्या नजरेमध्ये काहीतरी चुकीचं होईल, लोक बोलतील, लोक चिडवतील, लोक हसतील म्हणून करत नाही आहात. कुड बी एनिथिंग, पण फ्रस्ट्रेशन तुम्हाला यायला सुरू. आणि असंख्य उदाहरणं तुम्हाला मिळाली असतील ज्यांना खूप चांगलं पोटेन्शियल आहे पण त्यांनी ते केलंच नाही, अचीवच केलं नाही. त्याचं कारण का, की त्यांना कोणाला तरी दुसऱ्याला खुश करायचं होतं, किंवा त्यांच्या मनामध्ये स्वतःचा आळस होता, त्यांच्या ऍक्शन्स तशा झाल्या नाही. ओके, पृथ्वी शॉचं एक्झाम्पल इथे घ्यायला लागेल आपल्याला. पृथ्वी शॉ जो आहे म्हणजे एकदम प्रॉडिजी होता तो. क्रिकेटमध्ये खूप चांगला, खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात पुढे जाऊ शकला असता तो. सुनील गावस्करने त्यांना सुनील नाही, सचिन तेंडुलकरने त्यांना बॅट पण गिफ्ट केलेली. आणि जशी सुनील गावस्करने सचिनला बॅट गिफ्ट केलेली त्या सचिनच्या तरुणपणी, की हा एक चांगला मोठा भविष्यात प्लेअर होईल, तशी सचिन तेंडुलकरने पृथ्वी शॉला बॅट गिफ्ट केलेली की हा भविष्यात खूप मोठा पोटेन्शियल आहे याचं. पण ते अचीव नाही झालं कारण त्याच्या ऍक्शन्स वेगळ्या झाल्या. ओके, सो यू हॅव टू फोकस युअर कन्सिस्टंट डेली ऍक्शन्स. बिगिन स्मॉल, छोटं सुरू करा. स्टार्ट अलाइनिंग डेली हॅबिट्स, कन्व्हर्सेशन्स अँड डिसिजन्स विथ युअर फ्युचर सेल्फ. आपण जे मगाशी फ्युचर सेल्फ बनवला ना आपला, 5 वर्षानंतर आपण कुठे असणार आहोत,
त्या फ्युचर सेल्फसाठी आज मला काय हॅबिट करायला लागेल, त्या फ्युचर सेल्फसाठी आज मला काय बोलावं लागेल, कोणाबरोबर बोलायला लागेल, कसा संवाद साधायला लागेल, त्या फ्युचर सेल्फ साठी मला आज काय डिसिजन्स घ्यायला लागतील. जोपर्यंत तुम्ही आज ते घेत नाही तो फ्युचर सेल्फ येणार नाही ना कधीच. इफ युअर विजन इज टू बी रायटर, आर यू रायटिंग डेली और जस्ट वॉचिंग व्हिडिओज अबाउट रायटिंग? ओके. सो जे काय तुमचं विजन आहे, जे काय तुम्हाला 5 वर्षानंतर बनायचं आहे, ते तुम्हाला आत्ता छोट्या स्केलवर सुरू करायचंय. छोट्या स्केलवर करा, पण सुरू तर करा. आणि ते डेली करा, करत राहा. देर इज अ पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे त्याच्यामध्ये. तुम्ही रोज थोडं 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 केलं तर पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मिळणार. कधीतरी एका दिवशी 6 मारले आणि दुसऱ्या दिवशी 0 आउट झाला तर नाही होणार आहे. रोज थोडं थोडं करायचंय आणि दॅट विल गिव्ह कंपाऊंडिंग इफेक्ट. तुम्हाला पण कळणार नाही 5 वर्षात तुम्ही एक्सपर्ट कधी झालात त्या गोष्टीमध्ये. अँड इट हॅज प्रॅक्टिकली हॅपन्ड विथ मी. माझंच लाईफचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. मलाच कळलं नाही मी कधी बिझनेसमध्ये आलो, बिकॉज ऑल आय वॉन्टेड की काहीतरी मराठीतून शिकवायचं. मला माहित नव्हतं ॲज अ बिझनेसमध्ये रूपांतर होईल. मी खूप ठिकाणी खूप वेगवेगळे हातपाय मारत होतो, पण ते करण्यामध्ये एव्हरी डे समथिंग नवं काहीतरी शिकायचो, नवं काहीतरी करून बघायचो. इट वॉज जस्ट फन. एन्जॉय करत होतो मी स्वतःला, कारण जॉब चालू होता, पगार येत होता, पैशाची चिंता नव्हती. तर जो उरलेला वेळ आहे त्याच्यामध्ये मी हे सगळं शिकत होतो आणि करत होतो. देन आय रिअलाइज की अरे मी एवढं स्किल मिळवलंय की पीपल कॅन पे मी फॉर दॅट. मी वेब डिझायनिंग करायचो, ब्लॉग डिझायनिंग करायचो, लोगो डिझायनिंग करायचो, ई कॉमर्स केलं, बरंच काय काय केलंय. आणि ऑल दॅट इज बिकॉज प्रॅक्टिसिंग डेली. आणि ते झालं माझ्याकडे. मला पण माहिती नाही मी कसं केलं ते, पण ते कामच एवढं आवडीचं होतं, माझं पॅशनच मिळालेलं मला, की मला त्याचा थकवा पण नाही यायचा, कंटाळा पण नाही यायचा. ते गोष्टी सगळ्या लिंक आहेत बघा, हे मॉड्यूल्स आपण जे मगासपासून शिकतोय ते सगळ्या लिंक्ड आहेत. आणि म्हणून त्या स्टेपनेच करायचं. फर्स्ट यू आयडेंटिफाय युअर पॅशन, देन यू बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ की मला काय बनायचं आहे फ्युचरमध्ये, आणि मग ते आज करायला सुरू करा. ओके. भीती वाटत ना, कोणाला भीती वाटत नाही आहे. सगळ्यांना भीती वाटते. कोणी असा नाही की जो एकदम डेअरिंगबाज आहे. भीती सगळ्यांना आहे, कारण फ्युचर कोणालाही माहिती नाही. मी जे तुम्हाला सांगतोय बिंदास, कदाचित तुम्ही ते करून फेल पण होऊ शकता. कदाचित मी अजून पुढच्या 4 वर्षांनी जाऊन फेल पण होऊ शकतो. वी डोंट नो दॅट. पण त्या भीतीमुळे आज जगणं आपण नाही थांबू शकत. आजचं जगणं आपल्याला चांगलं नीट डिफाईन करायचं. रामाला तरी कुठे माहिती होतं की जंगलात गेल्यानंतर, वनवासात गेल्यानंतर त्याला एवढं सगळं सहन करायला लागणार नाही. तो बोलला असतं बाबाला की नाही मी वनवासात नाही जात, पण गेला ना. तसंच आहे. भीतीला भीती तुम्हाला वाटणारच आहे त्याच्यासाठी. त्या भीतीवर मात करणंच काम नाव आहे अचिव्हिंग युअर पोटेन्शियल. ओके. हिरल मॅडम मगाचपासून मला प्रश्न विचारतात हाऊ टू हँडल टॉन्ट्स. तो विषय नाही आहे हा, त्याच्यामुळे मी ते उत्तर देत नाही. इथं लांबलचक होईल आणि तो पोटेन्शियलशी संबंधित नाही आहे. तो प्लीज आस्क मी सम अदर सेशनमध्ये, आय विल आन्सर इट. सो ऍक्टिव्हिटी पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये. सेल्फ असेसमेंट करायचे. सेल्फ असेसमेंट म्हणजे कसली, की तुमच्या ऍक्शन्स तुम्ही बरोबर घेताय की नाही घेतात तुम्हालाच कळेल. स्वतःबरोबर प्रामाणिक राहायचं असेल तर ही सेल्फ असेसमेंट करा. स्वतःला प्रश्न विचारा, व्हॉट डू आय ओव्हर प्रॉमिस. अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला नाही आवडत. नाही आवडत तर आमची गोष्ट, पण मी लोकांना सांगितलं की मी करेन. ओके. डू आय से येस टू टू मेनी थिंग्स जस्ट टू प्लीज अदर्स. इतरांना खुश करण्यासाठी मी खूप लोकांना हो बोलून टाकतो, पण नंतर मला झेपत नाही, जमत नाही, मग चिडचिड होते. तिथे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक नाही राहता. तुम्हाला म्हणायचं नाहीये पण तुम्ही म्हणता हो. ओके. सो हा प्रश्न स्वतःला विचारा. डू आय मेक कमिटमेंट्स विदाउट चेकिंग माय एनर्जी और स्किल लेवल. कधी कधी समोरचा नाराज होऊ नये म्हणून आपण गरजेपेक्षा जास्त काम अंगावर घेतो, किंवा जे झेपत नाही त्याच्यापेक्षा जास्त अंगावर घेतो. का तर तो नाराज होऊ नये. प्रयत्न तुम्ही पूर्ण करता, पण स्किल लेवल तेवढी नाहीये, त्याच्यामुळे कुठेतरी कमी राहते आणि मग समोरचा नाराज होतो, मग तुम्हाला अजून वाईट वाटतं. दिस इज अ साइन ऑफ नॉट बिंग ऑनेस्ट विथ यू. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ दिस ओव्हर प्रॉमिसेस ऑन माय इंटेग्रिटी अँड ट्रस्ट. जेव्हा पण मी लोकांना खुश करण्यासाठी किंवा त्यांना बरं वाटावं म्हणून मी ओव्हर प्रॉमिस करतो, त्याचा माझ्या आयुष्यावर काय इम्पॅक्ट होतो. कितीतरी स्त्रियांना, महिलांना प्रश्नाचं उत्तर कळेल लगेच. कारण बऱ्याच महिलांना लहानपणापासून एक गोष्ट शिकवलेली असते, फॅमिलीचे एक्सपेक्टेशन्स पूर्ण करणं. आणि त्याच्यामुळे त्यांचं सतत सिग्नल ऑन असतो की माझी फॅमिली हॅपी आहे की नाही, मी अचीव्ह करते की नाही. आणि मग त्यांना सुपर वुमन बनावं लागतं. अँड इट इज व्हेरी डिफिकल्ट.
आपल्याला ॲज अ मेन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. मला पण फार कठीण होतं समजायला कधी कधी. पण जेव्हा तुम्ही हे ओव्हर प्रॉमिसेसचे एक्सपेक्टेशन होते आणि ते एक्सपेक्टेशन पूर्ण करण्याच्या मागे आपण लागतो, तेव्हा धावपळ होते, दम लागायला लागतो. आणि म्हणून प्रॉमिसेस करा, तेवढेच करा जेवढं तुम्ही नीट पाळू शकाल. ओव्हर प्रॉमिस करू नका, खोटं खोटं बोलू नका कोणाला. ओके. ऍट द सेम टाइम यू हॅव टू ऑल्सो अंडरस्टँड वेअर डू आय अंडर डिलिव्हर. कुठे माझी क्षमता आहे पण मी करत नाही. व्हॉट गोल्स डू आय रिपीटेडली डिले ऑर अबॅन्डन. अशी कुठली गोष्टी आहे ज्या मी करू शकतो पण मी त्या रोज पुढे ढकलतोय किंवा अबॅन्डन केलं, आता करणार नाही, सोडून दिलं लहानपणीच्या चांगल्या गोष्टी. किंवा विच एरियाज ऑफ माय लाईफ फील इनकन्सिस्टंट ऑर अनबॅलन्स्ड. कुठली गोष्ट मला जास्त कळली पाहिजे पण मी कमी करतोय, किंवा मध्ये मध्ये करतो मग थांबतो, परत मध्ये मध्ये करतो थांबतो. अशा कुठल्या एरियाज आहेत. व्हॉट एम आय अफ्रेड टू ऍडमिट अबाउट माय करंट लिमिट्स. अशा कुठल्या गोष्टी आहेत का ज्या तुमच्याच तुम्ही स्वीकारायला घाबरताय. हे माझं लिमिटेशन आहे हे तुम्ही स्वतःलाच सांगत नाही. हा प्रॉब्लेम घरातल्या पुरुषांचा असतो. त्यांना सांगायला आवडत नाही, ऍक्सेप्ट करायला आवडत नाही की आय हॅव सम लिमिटेशन्स. त्यांना ज्या वेळेला वाटतं की कुठे कमी पडतात ते शांत होतात, गप्प बसतात, कोपऱ्यात जातात, पण व्यक्त होत नाही, बोलत नाही, बिकॉज दे डोंट लाईक एक्सप्रेसिंग दिस. हा पण एक प्रॉब्लेम, आपले लिमिटेशन ऍक्सेप्ट करणं. सो हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणार का सिरियसली, तर तुम्ही खरं चांगल्या उत्तम आयुष्याकडे जाणार. यशस्वी आयुष्य नाही म्हणत आहे मी, उत्तम आयुष्य. यू विल बी हॅपी विथ युअर लाईफ. दुनिया काही तेल नाही. कोणी तुम्हाला सक्सेसफुल म्हणो नको म्हणो. पिकासो माहिती आहे सगळ्यांना, जगातला बेस्ट पेंटर पिकासो गरीब अवस्थेत मेला. त्याला शेवटपर्यंत त्याच्या पेंटिंग विकता आल्या नाहीत. बिकॉज ही वॉज अ क्रिएटर. ही जस्ट एन्जॉयड हिज लाईफ पेंटिंग. तो मेल्यानंतर खूप वर्षांनी प्रसिद्ध झाला. पण किंवा मोझार्ट, जो म्युझिक मधला जो ग्रेटेस्ट मानला जातो, मोझार्टला सेम स्टोरी. ही डाईड इन अ पुअर स्टेट, पण आयुष्य जगला जसं त्याला पाहिजे तसं, एक्सप्लोअर केलं पूर्ण पोटेन्शियल. ओके. श्रीराम इज नॉट अ सक्सेसफुल किंग. तुम्ही कुठल्याही आयुष्य पॅरामीटर मध्ये बघा, इज नॉट अ सक्सेसफुल किंग. त्याला स्वतःच्या फॅमिली पासून दूर राहावं लागलं, वनवासात जावं लागलं, बऱ्याच गोष्टी त्याच्याबरोबर झाल्या. इज नॉट अ सक्सेसफुल, बट त्याचं आयुष्य त्याच्या तत्वांवर जगला, म्हणून आपण श्रीरामाला मानतो. कळलं? सो सेल्फ असेसमेंट करा. काही गोष्टी आपण अति करतोय, काही गोष्टी कमी करतोय, त्याची यादी बनवा. ज्या कमी करतायत त्यांना वाढवा, ज्या अति करतायत त्यांना कमी करा. बॅलन्स आणा लाईफमध्ये. दिस इज नंबर 6. बिंग ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. युधिष्ठिरासारखं वागायचं. आवडलं? नंबर 6 6 टाईप करा.